शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी झाली. 7 ऑगस्ट पासून शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली. आता हे सगळं पार पडत असताना नवीन कर्ज कसं घ्यायचं, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, ह्या विचारणा आता कमेंटद्वारे केल्या जात आहे. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेत आहे. ए टू झेड माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन पीक कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून ॲप्लिकेशन कसं करणार, अर्ज कसा भरणार, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन इथं सर्च करायचं एक ॲप्लिकेशनचं नाव कृषिका ॲप, KRI. हे बघा, कृषिका ॲप समोर आलेलं आहे, तिथं क्लिक करा. कृषिका ॲप अशा पद्धतीचं दिसतंय. याला इन्स्टॉल करून घ्या. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. मी अपडेट करून घेतो. ॲप अपडेट झालंय, ओपन करून घ्या लगेच. होईपर्यंत थोडं वाट पहा. त्यानंतर लॉग इन आणि CSC लॉग इन असे दोन पर्याय दिसतात. तुमच्याकडे CSC असेल तर ठीक आहे, सर्वांकडे CSC असेल असे नाही. तर तुम्ही स्वतः सुद्धा अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली डोंट हॅव अकाउंट साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर, फार्मर फुल नेम म्हणजे तुमचं स्वतःचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर जो की आधारशी लिंक आहे तो इथं भरून घ्यायचा आहे. सर्व डिटेल्स भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. हे पहा, व्हेरीफाय झालेलं आहे. वरती तुम्हाला तुमचे डिटेल दाखवले जाईल, जी तुम्ही एंटर केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेटिव्ह टाईप म्हणजे तुम्ही कोणाचे मुलगा आहात किंवा कोणाचे आई आहात किंवा कोणाचे वडील आहात हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हचं नाव इथं खाली टाकायचं आहे. त्यानंतर पासवर्ड दोन्ही कप्प्यामध्ये सेम स्ट्रॉंग असा पासवर्ड टाकून साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे. पूर्ण डिटेल्स भरून झाल्या की त्यानंतर साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, कॉंग्रॅच्युलेशन, युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली. आता तुमचं स्वतःचं अकाउंट बनलेलं आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं, जे बारीक दिसतंय त्यावर. आणि समोर वरती जो मोठं लॉग इन येतं, खाली CSC लॉग इनला क्लिक करू नका. वरती जे मोठं लॉग इन येतंय त्यावरती क्लिक करा. इथं तोच मोबाईल नंबर टाका जो तुम्ही साइन अप करताना दिलेला आहे. पुन्हा इथे OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन करा किंवा तुम्ही लॉग इन विथ पासवर्ड म्हणजे आता जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. पासवर्ड टाकून झाल्यास नंतर खाली कीप साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला परत परत लॉग इन करायची झंझट राहणार नाही. आता इथे फक्त आणि फक्त KKC लोन एवढा एकच पर्याय आहे. अप्लाय नाववरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती इथे दाखवली जाईल आणि ॲप्लिकेशन स्टेटस इन प्रोग्रेस दाखवलं जाईल, कारण आपण ॲप्लिकेशन अजून पूर्ण भरलेलं नाही. ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुम्ही अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमची सोशल कॅटेगरी निवडायची, फार्मर कॅटेगरी निवडायची, फार्मर टाईप आणि फार्मर ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही त्या शेतीवरती सध्या काय करताय, शेतीच करताय का मत्स्यपालन करताय किंवा ॲनिमल अजून काही जनावरे वगैरे पाळताय, तर त्यासाठी आहे. तर आपण शेती करतोय तर फक्त वरच्या पहिल्या ऑप्शनलाच क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अप्लाय नाववरती क्लिक करा आणि सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, ॲड्रेस आणि पिनकोड या सर्व गोष्टी इथं टाकायच्या आहेत. चला भरून घेऊया. पूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचं इन्कम विचारलं जाईल आणि जे काही फायनान्शियल डिटेल्स आहेत त्या विचारल्या जातील, त्या तुम्ही पूर्ण भरून घ्या. पूर्ण माहिती भरून घेतली. चला नेक्स्ट वरती क्लिक करूया. समोर तुम्हाला तुमच्या लँड डिटेल्स भरायचे आहे, म्हणजे ते तुमची शेती आहे ते भरायचं आहे. त्यानंतर गेट लँड डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक फेच झालं तर ठीक आहे, किंवा मग तुम्ही मॅन्युअली पण इथे भरू शकता. सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर नेक्स्ट वरती क्लिक करा. पुढे तुम्हाला ऍक्टिव्हिटी डिटेल्स विचारले जातील, म्हणजे तुम्ही सध्या तिथे शेती करताय किंवा शेळी पालन किंवा अजून काही जनावरांचे पालन वगैरे करतायत का, त्या डिटेल्स इथे टाकायच्या आहेत. तुम्ही सध्या कोणतं पीक तिथं घेतलेलं आहे ते इथं भरायचं आहे.
पुढे ग्रुप टाईपमध्ये फायबर क्रॉप येईल आणि त्याच्या पुढे मेथड टाईपमध्ये जे सिंगल येत आहे ते सिंगल घेऊन टाका. त्यानंतर समोर क्रॉप टाईप विचारला जाईल, म्हणजे इरिगेटेड आहे की अनइरिगेटेड आहे, म्हणजे पावसावर आहे का तुमच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. तर अनइरिगेटेड रेन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सीझन खरीप सर्व भरून झाल्यानंतर तुम्ही पीक किती लावलंय, म्हणजे जर तुमचं 2 एकर शेत आहे तर पूर्ण 2 एकर लावला असेल तर 80 टाका, किंवा 1 एकरच लावला असेल तर 0.40 टाका. तुम्ही किती पीक लावलंय ते इथं भरायचंय तुम्हाला माहिती, आणि ऍड बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली अजून दुसरं काही पीक घेतला असेल तर ह्या खालची माहिती भरा, किंवा मग इथे रिमूव्ह बटनावरती क्लिक करून द्या, हे चालल्या जाईल. आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्या. हे बघा तुम्हाला इथे तुमची लोन अमाऊंट दाखवली जाईल की तुम्हाला किती लोन सध्या दिल्या जाऊ शकतं. पहिल्या वर्षी किती भेटेल, दुसऱ्या वर्षी किती भेटेल, तिसऱ्या वर्षी किती भेटेल, 5व्या वर्षापर्यंतच्या अमाऊंट दाखवल्या जातील. आता आपल्याला लोन अप्लाय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. लोन अप टू 2 lakhs विदाउट कोलेक्ट्रॉल, म्हणजे 2 लाखाच्या आतलं लोन आपले झालेलं आहे. अप्लाय म्हणून क्लिक करायचं आहे. रिक्वायरमेंट म्हणजे तुम्हाला सध्या किती लोनची गरज आहे ते तुम्ही आता इथे टाकू शकता. हे बघा, जास्त अमाऊंट तुमच्याकडून टाकल्या जाणार नाही. तुम्हाला लोन टोटल सँक्शन झालेलं आहे, तर त्याच्यापेक्षा कमीच अमाऊंट तुम्हाला घ्यावी लागेल. आता इथं बँक डिटेल्स भरायचे आहे तुमच्या जवळचे, जी पण बँक असेल जी तुम्हाला इथून मागे लोन देत आलेली, किंवा तुमचं गाव ज्या बँकेशी दत्तक केलेलं आहे, ज्या बँकेने तुमचं गाव दत्तक घेतलेलं आहे त्या बँकेची डिटेल्स इथे भरा. नंतर खाली तुमची जवळची जी ब्रँच आहे ती टाका, आणि नंतर प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करा. सर्व फॉर्म तुम्हाला इथे दाखवले जाईल. त्यानंतर तुम्हाला फक्त अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. एक OTP तुमच्या नंबरवरती पाठवला जाईल, तो टाकून तुम्ही फायनल सबमिट करून घ्यायचं आहे. OTP टाकून झाल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा. हे बघा, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा जो अर्ज आहे तो बँकेकडे सक्सेसफुली पाठवला गेलेला आहे. आता यावरती बँक विचार करेल, तुम्हाला कर्ज द्यायचे, तुमच्याकडून कागदपत्रे घेईल आणि पुढच्या गोष्टी आता बँकेकडून पार पडतील. तुमचं काम इथंच झालेलं आहे. होम बटनावरती क्लिक करा. त्यानंतर अप्लाय नावावरती क्लिक करा. हे बघा, इन प्रोग्रेसचा अर्ज चालला गेला. आता सबमिटेड मध्ये तुमचा अर्ज तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये तुम्ही अर्ज ट्रॅक करू शकता आणि तुमचा अर्ज बघू शकता. व्ह्यू बटनावरती क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा अर्ज डाउनलोड सुद्धा करू शकता. हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि काही माहिती भेटली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण नेहमी आणत असतो.